नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 करिता इतिहास विषयातून आपण क्वालिफाय होण्यासाठी अभ्यास कसं करायला हवं याविषयी आजच्या संपूर्ण व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जाणून घेणार आहोत. दरवर्षी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन वर्षातून एकदा होतं. आता एकदा होणारी ही परीक्षा यामध्ये 2 पेपर आहे. एक पेपर 1 आणि दुसरा म्हणजे सब्जेक्टिव्ह पेपर. आणि जे विद्यार्थी मित्र पेपर 2 इतिहास या विषयातून अभ्यास करीत आहे, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजचा आपला पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चर खूप महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, 10 युनिटचं सिलेबस आहे आणि याचं नियोजन आपण योग्य पद्धतीने आज करणार आहोत. हा नियोजन आपल्याला एक्झामिनेशनमध्ये 3-3 युनिटचा आपल्याला पार्ट दिसून येईल. एन्शियंटवर 30 प्रश्न येतात. मध्यकालीन इतिहासावर आधारित 30 प्रश्न आहे. आधुनिक भारताचा इतिहास यावर 30 आणि सोबतच 20 गुणांसाठी जे आहे म्हणजे 10 प्रश्न इतिहास लेखनशास्त्र याविषयी आपल्याला विचारलं जातं. तर ओव्हरऑल 100 आपल्याला क्वेश्चन विचारतात 200 मार्क्स करिता. तर हे कसं आपण मॅक्सिमम इथे स्कोअर करू शकतो हे जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी जे आहे खूपच महत्त्वाचा आहे. लक्षात घ्या, पेपर 2 महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन हिस्ट्रीतून टार्गेट करीत आहात तर कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये डेली 5 वाजता तुम्हाला लाईव्ह सेशन मिळेल. पाहिजे तितक्यादा तुम्ही रेकॉर्डेड फॉर्ममध्ये बघू शकता. 10 युनिट्सवर नोट्स आहे, प्रॅक्टिससाठी MCQs सोबतच 100 प्रश्नांवर आधारित 200 गुणांचं मॉक टेस्ट 20 अवेलेबल आहे पेपर 2 करिता. 6 इयर्सचं PYQ, 1 इयर्सची व्हॅलिडिटी आणि नेट आणि सेटचा पेपर 1 इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे. नवीन बॅच आपली सुरू होत आहे 16 मार्चपासून. 16 मार्चपासून सुरू होणाऱ्या या नवीन बॅचला जॉईन करा. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन व्हा. कोर्स जॉईनिंगची फीस 12,000 आहे, यावर डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट कोर्स विथ पेपर 1 अवेलेबल आहे. तर लक्षात घ्या, आपल्याकडे काय आहे, 10 युनिट. आता या 10 युनिटचं नियोजन करताना आपण काळजी घ्यायला हवी की पर्टिक्युलर 3 युनिट म्हणजे युनिट 1, युनिट 2 आणि युनिट 3 हे एन्शियंट हिस्ट्रीवर आधारित आहे. आता इथे पूर्णतः सोर्सेस विषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. वैदिक टाइम पिरियड, हडप्पा, उत्तर वैदिक टाइम, 16 महाजनपदपर्यंतचा टाइम पिरियड युनिट 1 मध्ये आहे. इथे 16 महाजनपदापासून सिकंदरचं आक्रमण झालं, मगधची इस्टॅब्लिशमेंट झाली, त्यानंतर मौर्य साम्राज्य तर गुप्तापर्यंतचा भाग इथे आहे. युनिट 3 यामध्ये आपण छोट्या छोट्या राजवंशाचं जसं चालुक्य, राष्ट्रकूट, पाल यांचा अभ्यास आपण युनिट 3 मध्ये करतो. आता हे करत असताना शब्दावली जी आहे एन्शियंट टाइम पिरियडची, या शब्दावलीला आपण फोकस करावं. हे महत्त्वाचं होईल. जसं की 10 युनिटपैकी ह्या 3 युनिट सुरुवात करीत असताना हा 3 भाग आपण लक्षात घ्यावं. जसं एक युनिट 1 तुम्ही करीत आहात. समजा या युनिट 1 मध्ये तुम्ही सर्वप्रथम टॉपिक बघा. टॉपिकचं जर आपण सिलेबसचं जर विचार केलेलं तर पहिले तर सोर्स दिलेले आहे, मग साहित्यिक, पुरातात्विक आणि विदेशी विवरण. हे जर तुम्ही एक दिवसामध्ये अभ्यास करीत आहात तर अशा प्रकारचे 10 टॉपिक तुम्हाला. त्यानंतर जसं पाषाण काळ तुम्ही अभ्यास करून घ्या. पाषाण झालं की सिंधू घाटी सभ्यतेचा अभ्यास करा. सिंधूचा अभ्यास झाल्यानंतर वैदिक टाइम पिरियड अभ्यास करा. वैदिक तथा उत्तर वैदिक काळ इथेच येईल. त्यानंतर जैनिझम, बुद्धिझम, आजीवक संप्रदायाचा इथे अभ्यास करा. याचा अर्थ आपल्याला असे 10 दिवसमध्ये आपण काय करू शकतो, एक पर्टिक्युलर युनिट कॅप्चर करू शकतो. आता हे केल्यानंतर मंडे टू फ्रायडे जसं तुम्ही अभ्यास केलेला आहे, तर सॅटर्डेला आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण जे भाग तुम्ही रिव्हिजन केलेला आहे किंवा जे सेल्फ नोट्स बनवलेले आहे त्याचं रिव्हिजन करा. PYQs यावर कसे विचारले याचा सराव करा. सोबतच MCQ सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आपल्याला मॅक्सिमम करावं लागेल. यातून फायदा तुम्हाला कसा होईल, तर परीक्षा ही संपूर्णतः वस्तुनिष्ठ स्वरूपाची आहे, त्यामुळे वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवण्यामध्ये मदत होणार. तर एन्शियंटचा भाग तुम्ही अशा प्रकारे अभ्यासा.
त्यानंतरचं आपलं घटक जे येणार आहे ते म्हणजे मध्यकालीन इतिहास आहे. तर मध्यकालीन इतिहासामध्ये आपण काय लक्षात घ्यावं, तर मध्यकालीन भारताचा इतिहास यावर आधारित आहे युनिट 4, युनिट 5 आणि युनिट 6. जसं एन्शंटचं युनिट 1 हे सोर्सेसवर आहे, त्याचप्रमाणे मध्यकालीनचं पहिलं जे भाग आहे ते स्रोतांवरच आधारित आहे, सोर्सेसवर आधारित आहे. तर हे सोर्सेसचा आपण अभ्यास करायला हवं. बरं. त्यानंतर इथे सरळ सरळ टॉपिक तुम्हाला युनिट 4 मध्ये दिलेला आहे. पहिला तर आहे दिल्ली सल्तनत, त्यानंतर मुघलांचा अभ्यास करा. मुघल अभ्यास झाल्यानंतर उत्तरवर्ती मुघल शासकांचा अभ्यास करून घ्या. विजयनगरचा अभ्यास करा. विजयनगरचा अभ्यास झाल्यानंतर बहामनींना सुरुवात करा. बहामनी झालं की सरतेशेवटी आपल्याला यायचं आहे मराठ्यांवर. सो अशा प्रकारे तुम्हाला हे 6 टॉपिक 10 दिवसात करायचं आहे. हे झालं की सेम युनिट 5 मध्ये आपण काय बघतो, दिल्ली सल्तनतचं प्रशासन, मुघलांचं प्रशासन, ठीक आहे. विजयनगर, बहामनी प्रशासनाचा आपल्याला अभ्यास युनिट 5 मध्ये करावं लागतं. आणि इथे सुद्धा शब्द आणि प्रशासन व्यवस्थेमधील कसल्या पदाला काय म्हणतात, देन जे आपलं इकॉनॉमिक्स आहे, अर्थसंबंधित टर्म्स आहे, ते देखील आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारतात. त्यामुळे हा अभ्यास करताना तुम्ही असं ठरवून घ्या, की एक युनिट आपण 10 दिवसात करणार. त्या युनिटचं त्यामध्ये नोट्स तयार व्हायला हवं. नोट्स झाल्यानंतर आपण PYQs कुठले कुठले आले हे तपासून पाहायचं आहे. आणि हे झाल्यानंतर तिसरं महत्त्वाचं स्टेप असेल MCQ प्रॅक्टिस. आणि आठवड्यातून एक दिवस जे काही आपण अभ्यास केला आहे त्याचं रिव्हिजन. कारण कसं असतं, जेव्हा आपण अभ्यासक्रमात समोर जातोय तर मागचं विसरायला नको. त्यामुळे एक दिवस आपल्याला काय करायचं आहे, रिव्हिजनवर फोकस करायचा आहे. आता हे 2 घटक जेव्हा आपला अभ्यास करून झालेला आहे, तेव्हा आपण तिसऱ्या घटकाकडे वळूया आणि अभ्यासक्रमात तिसरा घटक आहे आधुनिक भारताचा इतिहास. आता आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर युनिट 7, 8 आणि 9चा अभ्यास करायचा आहे. आता युनिट 7 मध्ये काय आहे, तर इथे युरोपियन कंपनीचं आगमन कसं झालेलं, ज्यामध्ये पोर्तुगाली, डच आहे ना, इंग्रज, फ्रान्सिस म्हणजे फ्रेंच कंपनी ह्या सगळ्यांचं आहे. त्यानंतर कशाप्रकारे इथलं जे क्षेत्र आहे, बंगाल झालं, अवध झालं, म्हैसूर झालं, याला कॅप्चर कसं केलं, क्षेत्रीय शक्तींचं उदय कशाप्रकारे झालेलं, त्यानं युद्ध, ठीक आहे, त्या संबंधित तह कसे झालेलं, हे सगळं इथे येणार. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 पासून आपण कुठपर्यंत बघणार, राणीच्या जाहीरनाम्यापर्यंत आपण अभ्यास करू, म्हणजे 1858 पर्यंत. आता 1858 पासून आपल्याला काय करायचं आहे, तिथपर्यंत अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मोर्ले मुंडो सुधारणा कायद्यापासून 1935 पर्यंतचा एक सिरीजमध्ये अभ्यास करून घ्या. सगळे यामध्ये येऊन जाईल ॲक्ट. युनिट 9चा आणि 10चा अभ्यास करीत असताना यामध्ये 1885 इंडियन नॅशनल काँग्रेसच्या स्थापनेपासून तर 1920 पर्यंतचा, 1920 पासून तर 1942 आणि 42 पासून तर 47 पर्यंत असं टाईम पिरियड डिवाइड करून अभ्यास करा. यामध्ये स्वातंत्र्यानंतर सुद्धा कशा प्रकारचं गतिविधी झालेली आहे, जसं पार्टिशन नंतरच्या समस्या, हे सगळं तुम्हाला यामध्ये अभ्यास करावा लागेल. सरतेशेवटी इतिहास लेखनशास्त्र यावर अत्यंत महत्त्वाचे टॉपिक मी तुम्हाला काढून दिलेले आहे. याचा तुम्ही अभ्यास करायला हवं. जेणेकरून इथून येणारे 10 ते जे 15 प्रश्न असेल त्याला तुम्ही 20 ते 30 गुण इथे तुम्ही कॅप्चर करू शकता. आता हे सगळं करीत असताना इतिहास या विषयासाठी संपूर्ण मार्गदर्शक स्वरूपाचा आपला कोर्स देखील अवेलेबल आहे. 16 मार्चपासून याची बॅच सुरू होत आहे, तर याला आपण जॉईन करा. ऑफिशियल नंबर्स बघा इथे दिलेले आहे, त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर अशाच पद्धतीने बघत चला. थँक्यू सो मच.